नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे काळी आई नाळ मातीशी या युट्यूब चॅनल मध्ये. आणि एक शेतकरी बंधूंनो, एक अशी आता महत्वाची गोष्ट आणि एक गंभीर गोष्ट तुम्हाला मी सांगायची. व्हिडिओ पूर्ण पाहायचा थोडासा प्रयत्न करा. काय झालेलं आहे की जे आता जे आले अद्रक बाजार भावावर जे व्हिडिओ बनवणारी एक टीम आहे आमची. आता गणेश भाऊ झाले, बाकी अजून मी आहे, अजून 2-4 जण आहे. आता काय आम्ही जे व्हिडिओ मध्ये जे बाजार भाव वगैरे सांगतोय लोकांना, तर काही लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे. आता आत्ताशी फक्त त्यांच्या पोटात आग पडलेली आहे, त्यांच्या बुडाला पण आग लागणार आहे, पण त्याला थोडासा अजून वेळ आहे. तर शेतकरी मित्रांनो, विषय असा होतोय की व्यापारी माल घेताना व्यवस्थित रेटमध्ये घेऊन राहिले, साऱ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे, तेजी पण व्यवस्थित चालू आहे, व्यापारी सुद्धा हा व्यवस्थित रेटमध्ये मटेरियल माल शेतकऱ्यांचा आल्यादर हे घेऊ लागलेला आहे. पण अशी एक वरून एक अशी यंत्रणा सुरू झालेली आहे की व्यापाऱ्यांवर दबाव टाकायचा, की जे व्यापारी व्यवस्थित रेटमध्ये आले अद्रक घेत आहेत त्यांच्यावर सुद्धा एक दबाव टाकण्याचं काम काही लोक करत आहे. तर बघू, आपण त्यांना एकदा नंतर बघू, पण आपण आपले आले अद्रक बाजार भाव देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. आणि आजची तारीख 26 जानेवारी 2026. माझ्या सर्व शेतकरी बंधूंना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी बंधूंनो, आले अद्रक बाजार भावामध्ये असं काही टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये. बिलकुल टेन्शन घेण्याची गरज नाहीये. भाव कमी होतील, हे होतील, काही नाही, सर्व अफवा आहेत. आणि हे एक विशिष्ट अशी एक यंत्रणा आहे, विशिष्ट असे लोक आहेत की हे व्यापाऱ्यांवर दबाव आणून बाजारभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे बाजारभाव कुठेही काही कमी झालेले नाहीये. बाजारभाव एकदम स्थिर आहे, व्यवस्थित आहे. त्यामुळे असं कुठल्याही डोक्याला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त आपले आले अद्रक एवढं लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, आपले आले अद्रक जे आहे हे टप्प्याटप्प्याने मार्केटला जाणं गरजेचं आहे. तेव्हाच ह्या लोकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होणार आहे. हे दबाव आणणारी यंत्रणा आहे, यांचा बी कार्यक्रम हा टप्प्याटप्प्यानेच होणार आहे. फक्त आपल्याला एक एकत्रीकरण करून काय करणे की आपला जो आले अद्रक जे आपले जे सौदे आहेत हे आपल्याला टप्प्याटप्प्याने करणे. तर शेतकरी बांधवांनो, एकंदरीत जर आपल्या याचा विचार करायला गेलं, आले बाजार भावाचा जर विचार करायला गेलं, तर तेजी ही कायम आहे, कुठेही कमी तेजी वगैरे कमी झालेली नाही. तर आपण त्यामध्ये आता पटपट थोडे सौदे घेण्याचा प्रयत्न करू. कारण आपण अगोदर पण सांगितले की आपण असं वरच्यावर सौदे घेत नाही, म्हणून कोणत्याच गोष्टीचे आपण वरच्यावर सौदे घेत नाही. आपण 5-50 शेतकऱ्यांना विचारपूस करूनच आपण आपले सौदे घेत असतो. त्यामध्ये जो मध्यम माल आहे तो 4600 ते 4800 या हिशोबाने चाललेला आहे सध्या. जो मध्यम माल, मीडियम माल आहे तो समजा सध्या 4600 ते 4800 ह्या हिशोबाने चालू आहे सध्या. त्याच्यानंतर जो सुपर माल आहे, जो खरोखर व्हीआयपी आणि सुपर माल आहे, त्याचे रेट सुद्धा मी तेच सांगितले की स्थिर आहे आणि व्यवस्थित आहे. 4800 ते 5200 हा रेट सुपर मालाला चालू आहे, 4800 ते 5200. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर राजुळे आहे आपल्याकडे. ते म्हणतायत की नाशिक मधून येते येवला, 4800 ते 4900 म्हणजे 4800 ते 4900 हा जर रेट चाललेला आहे, हा रेट चाललेला आहे नाशिक एरियामध्ये, येवलामध्ये. त्यानंतर राजेंद्र शिंदे आहे, कडेगाव सांगली, यांनी 5000ची रेट दिलेली आहे. त्याच्यानंतर खुशाल चव्हाण आहे उंबरखेड कन्नड मधून, त्यांनी 4700चे रेट दिलेले आहे. प्रकाश काटकर आहे फुलंब्री मधून, त्यांनी आपल्याला 5000चे रेट दिलेले आहेत. त्याच्यानंतर जे आपण म्हणतोय की आता बरेचशा यंत्रणा असं चालू आहे की 45च्या वरती भावच नाहीये. अरे व्यापारी बंधू घ्यायला तयार आहेत, बरेचसे व्यापारी चांगल्या चांगल्या रेटनं हा माल घ्यायला तयार आहे. फक्त एक विशिष्ट अशी यंत्रणा आहे की ती व्यापाऱ्यांवर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करते. जे आल्या अद्रकीचे बाजार भाव 4500 वगैरे काही नाहीये. एक सरळ जर आपण विचार करायला गेलं तर मीडियम माल 4600 ते 4800 पर्यंत, सुपर माल 4800 ते 5200 पर्यंत आज पण झालेला आहे. आणि शेतकरी बंधूंनो, अमोल सोनवणे, परत एकदा ऐका, अमोल सोनवणे, राहणार पाडळसा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, यांचा 2 दिवस अगोदर सौदा झालेला आहे. त्यांचा सौदा झालेला आहे 5400 रुपयानं. केवढं ना, 54,400 रुपयानं त्यांचा सौदा झालेला आहे. आणि विशेष लोकांना वाटतं की बाबा हे नाही, आपण त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा सांगणार आहे. 89 99 38 78 23 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. परत सांगतो, 89 99 38 78 23 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. आणि असे कमीत कमी 50 शेतकऱ्यांचे माझ्याकडे मोबाईल नंबर सगट, त्यांचे गाव, त्यांचा तालुका, त्यांचा जिल्हा, त्यांचे पूर्ण झालेले सौदे माझ्याकडे डिटेल असते. या पूर्ण सौदे झालेल्या डिटेलवरच मी व्हिडिओ बनवत असतो. तर जाऊ द्या, काही लोकांच्या आता जास्त शिल्लकच पोटात दुखत लागलेले आहे. त्यांचं मी सांगितलं तुम्हाला की त्यांच्या पोटात आग पडली आहे, बुडाला बी आग लागणार आहे. फक्त थोडस वेळ द्या. आणि आपले आले अद्रक बाजार भावामध्ये नेत असताना थोडं फक्त टप्प्याटप्प्याने नेणं गरजेचं आहे, एवढं सांगतो शेतकरी बंधूंनो. आणि याच्यासाठीच मी तुम्हाला नेहमी सांगतो शेतकरी बंधूंनो की आपल्या एरियातील झालेले सौदे
ज्या लोकांचे सौदे झालेले आहेत त्यांनी आपले सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, कारण ते इतर शेतकरी बघत असतात, ते सतर्क होतात, ते हुशार होतात आणि त्यांना ते फसल्या जात नाही. त्याच्याकरता तुमचे सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कळकळीने विनंती करतो शेतकरी बंधूंनो, की तुमचे सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांचे स्वतःचे सौदे झालेले आहेत त्यांनी मोबाईल नंबर सकट आपलं गाव नाव तालुका जिल्हा वगैरे आणि त्यांचा मोबाईल नंबर सकट त्यांचं कमेंट बॉक्समध्ये टाकत जावं. कारण काय होतं की अशा काही फालतू लोकांना आपल्याला उत्तर देण्यासाठी ते खूप गरजेचं असतं. एवढं सांगतो शेतकरी बंधूंनो. आणि धन्यवाद. की बऱ्याचशा शेतकरी बंधूंनी आपल्याला हे 5-6 दिवस व्हिडिओ न बनवण्याचं कारण तेच होतं, कारण दबाव आणला जात होता, एक प्रेशर आणलं जात होतं. तर बऱ्याचशा शेतकरी बंधूंनी आपल्याला खूप सपोर्ट केला. त्यामध्ये आपले शेतकरी पुत्र गणेश भाऊ निकम यांनी सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर हे एक अमोल भाऊ सोनवणे यांनी पण खूप व्यवस्थित सपोर्ट केला. आणि त्यातल्या त्यात काही व्यापारी बंधूंनी सुद्धा आपल्याला फोन करून खूप मार्गदर्शन केलं आणि खूप सपोर्ट केला. तर या सर्व लोकांचे मी मनापासून धन्यवाद करतो. आणि जाताना एवढं सांगतो व्हिडिओमध्ये, की आपले झालेले सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. ते टाकत चला. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.